हॅलो फ्रेंड्स, मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनेलवर। आज जो व्हिडिओ आपण पाहतोय त्यामध्ये आपण 2018चा जो कंबाईनचा पेपर होता त्याच्यामध्ये सायन्स टॉपिकचं सायन्सवरती जेवढे क्वेश्चन आलेले होते साधारणपणे 15 क्वेश्चन विचारले होते, त्याचा ॲनालिसिस आज आपण पाहणार आहोत। याआधी 2019च्या सायन्स सब्जेक्ट्स ॲनालिसिस आपण बघितलेलं आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी एकदा व्हिडिओ पाहून घ्या। बघा 2018ला त्यांनी एक क्वेश्चन विचारलेला होता। सेट एमध्ये 85 नंबरचा क्वेश्चन होता, ज्यामध्ये त्यांनी आपल्याला विचारले की ज्या सेन्सरी नर्व सेल्स असतात ज्यांना आपण कोन्स आणि रॉड्स असं म्हणतो, त्या सेल्स खालीलपैकी कुठे लोकेट झालेल्या असतात आणि 4 ऑप्शन त्यांनी आपल्याला खाली दिलेले आहेत, ज्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 रेटिना ऑफ आय। याचा संदर्भ आपल्याला आढळतो 11वीचं जे स्टेट बोर्ड आहे बायोलॉजीचं, त्यामध्ये ह्यूमन आय नावाचा एक टॉपिक आहे। त्या ह्यूमन आय टॉपिकमध्ये आपल्याला त्यांनी दिलेलं आहे, ज्याचा मी तुम्हाला स्क्रीनशॉट इथे टाकलेला आहे, त्यामध्ये त्यांनी आपल्याला दिलेलं आहे की रेटिना ऑफ आय किंवा डोळ्याचा जो पडदा आहे तिथे आपल्याला या 2 फोटो रिसेप्टर सेल्स, ज्यांनाच आपण कोन आणि रॉड सेल्स असं म्हणतोय, त्या आपल्याला आढळतात। ठीक आहे, हा जो रेटिना ऑफ आय आहे ज्यालाच आपण फोटोसेन्सिटिव्ह लेअर असं सुद्धा म्हणतो। ठीक आहे, तिथे या कोन आणि रॉड सेल्स लोकेट झालेल्या असतात। या सेल्समध्ये किंवा या ज्या 2 सेल्स आहेत त्यांनाच आपण फोटो रिसेप्टर सेल्स असं म्हणतो, की ज्यांच्याकडे एक लाईट सेन्सिटिव्ह प्रोटीन असतात। त्या लाईट सेन्सिटिव्ह प्रोटीन्सना आपण फोटोपिगमेंट असं म्हणतो। मग जेव्हा आपण कोन सेल्स असं म्हणतो तेव्हा कोन सेल्समध्ये 3 बेसिक फोटोपिगमेंट असतात, ब्लू, ग्रीन आणि रेड। ठीक आहे, मग या तिघांच्या किंवा या 3 बेसिक फोटोपिगमेंट्सच्या कॉम्बिनेशनमुळे आपल्याला जे वेगवेगळ्या रंगांचं सेन्सेशन होतं ते या तिघांच्या कॉम्बिनेशनमुळे होतं, ब्लू, ग्रीन आणि रेड या फोटोपिगमेंटच्या। जेव्हा आपण रॉड सेल्समध्ये पाहतो तेव्हा रॉड सेल्समध्ये एक पर्पल रेड पिगमेंट असतं, ज्याला आपण रोडॉप्सिन असं म्हणतो किंवा व्हिटॅमिन एचं डेरिव्हेटिव्ह आहे। ते रोडॉप्सिन हे पिगमेंट किंवा हे फोटोपिगमेंट आपल्याला रॉड सेल्समध्ये पाहायला मिळतं। आपलं जे डे लाईट विजन असतं किंवा ज्याला आपण फोटोपिक विजन असं सुद्धा म्हणतो, ते आपल्याला कोन सेल्समुळे असतं आणि रॉड सेल्समुळे आपल्याला जे डीम लाईट विजन असतं किंवा ज्याला आपण स्कोटोपिक विजन असं म्हणतो, ते आपल्याला डीम लाईटमुळे असतं। त्यानंतर बघा, जेव्हा जे मी तुम्हाला कोन सेल्समधले 3 बेसिक फोटोपिगमेंट सांगितले, रेड, ब्लू आणि ग्रीन, त्या तिघांचं जेव्हा इक्वल स्टिम्युलेशन होतं किंवा इक्वल जे त्यांचं स्टिम्युलेशन होतं त्याच्यामुळे जे सेन्सेशन आपल्याला मिळतात त्याच्यामुळे व्हाईट लाईटसाठीचे सेन्सेशन प्रोड्यूस करतात। जेव्हा ते इक्वली किंवा एकाच वेळी होणारं इक्वल स्टिम्युलेशन जे असतं ते आपल्याला व्हाईट लाईटसाठीचे सेन्सेशन प्रोड्यूस करतात आपल्यामध्ये। ठीक आहे, त्यानंतर म्हणून याचा ऑप्शन नंबर 4 हे आन्सर आहे की या ज्या 2 सेल्स आहेत तर त्या आपल्याला आढळून येतात रेटिना ऑफ आयवरती। ठीक आहे, त्यानंतर पहिला ऑप्शन जो त्यांनी आपल्याला दिला आहे कॉक्लिया, हा जो पार्ट आहे तो असतो आपल्या इयरमध्ये। आपल्या साधारणपणे ह्यूमन इयर हा 3 पार्टमध्ये डिवाइड केला जातो, एक्सटर्नल, मिडल आणि इंटरनल, या 3 पार्टमध्ये तो डिवाइड केला जातो। त्यातला इंटरनल इयर जो आहे तो इंटरनल इयर लॅबायरिंथ आणि वेस्टिब्युलर अपॅरेटस या 2 पार्ट्समध्ये डिवाइड केला जातो। आणि हे जे लॅबायरिंथ मी सांगतेय त्याचा जो कॉइल्ड झालेला पोर्शन असतो त्या कॉइल्ड पोर्शनला कॉक्लिया असं आपण म्हणतो। ठीक आहे, जो आपला असतो इंटरनल इयरमध्ये। म्हणून आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 रेटिना ऑफ आय। त्यानंतर त्यांनी आपल्याला प्रश्न विचारला होता की ब्रूनस ग्लँड या खालीलपैकी कुठे लोकेट झालेल्या असतात। ठीक आहे, आणि 4 ऑप्शन त्यांनी तुम्हाला दिलेले आहेत आणि आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 सब म्युकोसा ऑफ डिओडिनम। डिओडिनम जे आहे ना ते आपल्या स्मॉल इंटेस्टाईनचा सगळ्यात पहिला सुरुवातीचा जो पार्ट असतो तो वाला, त्याला आपण डिओडिनम असं म्हणतो। ठीक आहे, साधारणपणे आपला जो एलिमेंटरी कॅनल असतो किंवा जी अन्ननलिका आहे ती 4 बेसिक लेयर्सची बनलेली असते, म्युकोसा, सबम्युकोसा, मस्क्युलॅरिस आणि सिरोसा। या 4 लेयर्सची आपली अन्ननलिका किंवा आपला जो गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक आहे तो बनलेला असतो। ठीक आहे, मग या 4 लेयर्समध्ये ज्या सेल्स लोकेट असतात किंवा या 4 लेयर्स कुठे लोकेट झालेल्या आहेत, अर्थात डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये वेगळे अनेक पार्ट्स येतात, अनेक ऑर्गन्स येतात, त्या कोणत्या ऑर्गनमध्ये या लेयर्स लोकेट झालेल्या आहेत त्याच्यानुसार त्याचं मॉडिफिकेशन झालेलं आहे। ठीक आहे, मग इथे डिओडिनममधली जी सबम्युकोसा किंवा या ज्या ब्रूनस ग्लँड आहेत त्या ब्रूनस ग्लँड काय करतात, गॉबलेट सेल्स ज्या असतात की ज्या म्युकस सिक्रिशन करतात किंवा म्युकसचं सिक्रिशन करतात, त्यांच्या ॲक्शनमध्ये या ब्रूनस ग्लँड त्यांना हेल्प करतात, हे त्यांचं आहे फंक्शन। या आधीच 2019चा जो कंबाईनचा पेपर होता त्यामध्ये सुद्धा आपल्याला
याचा जो संदर्भ आहे तो सुद्धा आपल्याला 11वीचं जे बायोलॉजीचं स्टेट बोर्ड आहे त्याच्यामध्ये ह्युमन न्यूट्रिशन नावाचा एक टॉपिक आहे, त्यामध्येच डायजेस्टिव्ह सिस्टीम एक्सप्लेन केलेली आहे. त्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये आपल्याला या ब्रूनस ग्लँडचा संदर्भ आढळतो. त्या सेम हाच संदर्भ किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीमशीच रिलेटेड क्वेश्चन आपल्याला त्यांनी 2019च्या पेपरमध्ये विचारला होता, ज्यामध्ये त्यांनी विचारलेलं होतं की कुफस सेल्स या खालीलपैकी कोणत्या अवयवामध्ये लोकेट झालेल्या होत्या, ज्याचा आन्सर होतं लिव्हर. ठीक आहे, लिव्हरमध्ये तेव्हाच मी तुम्हाला सांगितलेलं होतं 2 टाईप्सच्या सेल्स असतात. कुफस सेल्स ज्यांना आपण फॅगोसायटिक सेल्स असं सुद्धा म्हणतो, की ज्या काय फंक्शन करतात की जर एखादा अनवॉन्टेड सबस्टन्स किंवा एखादा हार्मफुल सबस्टन्स आपल्या शरीरामध्ये गेला किंवा आपल्याकडून खाल्ला गेला, आपल्या अन्नामधून गेला, तर त्याच्या विरुद्ध लढण्याचं काम आणि आपलं संरक्षण करण्याचं काम, त्याच्याबरोबरच ओल्ड आरबीसीच्या डायजेशनचं कामसुद्धा कोण करतात, या कुफस सेल्स करतात. आणि दुसऱ्या सेल्स ज्या असतात हिपॅटिक सेल्स, त्या काय करतात, बाईल ज्यूस सिक्रेट करण्याचं काम करतात. त्याच्यानंतर अजून बघा, जर का आपण पॅनक्रियाज बघितलं या डायजेस्टिव्ह सिस्टीमवरती, सेम सेल्स किंवा ग्लँड्स या टॉपिकवरती जास्त प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत आपल्याला. जर का सेल्स आपण पाहिला पॅनक्रियाजमध्ये, आपल्याला पॅनक्रियाला आपण मिक्स ग्लँड असं सुद्धा म्हणतो, कारण त्याचा काही पार्ट जो आहे तो एक्झोक्राईन आहे फंक्शनमध्ये, काही पार्ट जो आहे तो एंडोक्राईन आहे. ठीक आहे, मग जो एक्झोक्राईनवाला पार्ट आहे की नाही, सॉरी एंडोक्राईनवाला पार्ट आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला 3 टाईप्सच्या सेल्स पाहायला मिळतात, अल्फा, बीटा आणि डेल्टा सेल्स. ठीक आहे, मग अल्फा सेल्सचं फंक्शन काय आहे, अल्फा सेल्स काय करतात, ग्लुकॅगॉन सिक्रेट करतात. ज्या बीटा सेल्स आहेत त्या बीटा सेल्स इन्सुलिन सिक्रेट करतात. आणि हे ग्लुकॅगॉन आणि इन्सुलिन हे दोघे एकत्रितपणे आपली जी ब्लड शुगर लेवल असते ना, ते कंट्रोल करण्याचं काम करतात. आणि ज्या डेल्टा सेल्स असतात त्या डेल्टा सेल्स सोमॅटोस्टॅटिन नावाचा एक हार्मोन सिक्रेट करतात, की जे हार्मोन या दोघांच्या म्हणजेच ग्लुकॅगॉन आणि इन्सुलिन या दोघांचं सिक्रेशन जे आहे ते इनहिबिट करतो किंवा रोखतो असं आपण म्हणतो. या 3 सेल्स. अजून जर का दुसऱ्या सेल्स आपण पाहिल्या तर आपल्याला त्या सलायवरी ग्लँड्समध्ये पाहायला मिळतात, ज्याला आपण म्युकस सेल्स असं सलायवरी ग्लँड्समध्ये असलेल्या 2 सेल्स ज्यांना आपण म्युकस सेल्स म्हणतो, आणि दुसऱ्या ज्या सेल्स असतात त्या असतात सीरस सेल्स. ठीक आहे, त्यातल्या ज्या सीरस सेल्स असतात त्या काय करतात, एक वॉटरी फ्लुइड सिक्रेट करतात, की ज्या वॉटरी फ्लुइडमध्ये डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असतात, अमायलेज आणि टायलिनसारखे, अमायलेज किंवा टायलिनसारखे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असतात. आणि जो म्युकस सेल्स आपण म्हणतोय त्या म्युकस सिक्रेशनचं काम करतात, की ज्या काय करतात, जो फुटबॉल तयार होतो, आपण एखादा घास चावल्यानंतर जो फुटबॉल नाही, अन्नाचा जो गोळा तयार होतो ना, त्याला तो तसं बोलस असं आपण म्हणतो ना, तो गोळा तयार झाल्यानंतर, मग तो तयार झाल्यानंतर त्याला एक स्मूथ पेसेज प्रोव्हाइड करण्याचं काम या म्युकस सेल्सचं असतं, की ज्या म्युकस सिक्रेट करतात. किंवा जर आपण स्टमकमध्ये पाहिलं तर स्टमकमध्ये सुद्धा म्युकस सेल्स असतात, की ज्या म्युकसचं सिक्रेशन करतात. ठीक आहे, म्हणजे जर HCl सिक्रेशनमुळे HClचं स्टमकमध्ये कशाचं सिक्रेशन होतं, HClचं होतं, त्यानंतर म्युकसचं होतं, आणि अजून पेप्सिनोजेन नावाचं एक इनॅक्टिव्ह एन्झाईम आहे त्याचं सुद्धा सिक्रेशन होतं. ठीक आहे, जसं की HClचं सिक्रेशन काय होतं, की तो पेप्सिनोजेन या इनॅक्टिव्ह एन्झाईमचं पेप्सिन या ॲक्टिव्ह एन्झाईममध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी हेल्प करतो. आणि म्युकस काय करतं, म्युकस सेल्स काय करतात, किंवा जे म्युकसचं सिक्रेशन होतं ते काय करतात, तर HClमुळे त्या लेयर्सना प्रोटेक्ट करतं. ठीक आहे, म्हणजे काही हार्मफुल इफेक्ट नाही व्हावा म्हणून. त्यानंतर हे झालं ब्रूनस ग्लँड्सचं, ज्याचा संदर्भ आपल्याला मी तुम्हाला सेल्स सांगून दिला, की डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये कोणत्या पार्टमध्ये कोणत्या सेल्स येतात आणि त्याचं फंक्शन काय आहे ते. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आपल्याला लाईट टॉपिकशी रिलेटेड बघा एक विचारला होता, ज्यामध्ये आपण लाईट टॉपिक इन डिटेल घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण रिफ्रॅक्शन, रिफ्लेक्शन सगळा टॉपिक, इमेज फॉर्मेशन, त्याचे रूल्स पूर्ण डिटेलमध्ये डिस्कस केलेले आहेत. त्याचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. यांनी आपल्याला इथे प्रश्न विचारला आहे, कॉन्केव्ह मिररमध्ये जेव्हा आपण रे डायग्रॅम काढतो तेव्हा त्या रे डायग्रॅम्स काढताना जे रूल्स फॉलो करतो ना आपण, रिफ्लेक्शन ऑफ लाईट्सचे जे रूल्स फॉलो करतो, त्या रूल्सनुसार दिलेल्या स्टेटमेंटमधले कोणते स्टेटमेंट बरोबर आहेत. ठीक आहे, 9वीच्या स्टेट बोर्डमध्ये ॲज इट इज आपल्याला हायलाईट करून हे 3ही रूल दिलेले आहेत, ज्याच्या खाली त्या रूल्सच्या रे डायग्रॅमसुद्धा आपल्याला दिलेले आहेत. ठीक आहे, तुम्हाला मी इथे स्क्रीनशॉट दिला आहे, की ज्यामधलं पहिलं स्टेटमेंट आणि आपल्या प्रश्नामधलं पहिलं स्टेटमेंट हे दोन्ही बरोबर आहेत, ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे, की जर इन्सिडेंट रे हा प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असेल तर जो रिफ्लेक्टेड रे असतो तो फोकसमधून म्हणजेच मुख्य नाभीमधून जातो. दुसरं स्टेटमेंट त्यांनी असं विचारलं आहे आपल्याला, की जर इन्सिडेंट रे हा फोकसमधून जाणारा असेल तर रिफ्लेक्टेड रे हा प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल जातो. हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत, ॲज इट इज आपल्याला ते इथे दिलेले आहेत.
आणि म्हणजेच दोन्ही स्टेटमेंट काय आहेत याचे बरोबर आहेत. त्यानंतर तिसरा रूल त्यांनी आपल्याला दिला आहे की जर इन्सिडेंट रे हा सेंटर ऑफ कर्वेचरमधून जाणारा असेल तर रिफ्लेक्टेड रेसुद्धा सेंटर ऑफ कर्वेचरमधूनच जाणारा असतो. हा झाला तिसरा रूल. त्यानंतरचा आपल्याला त्यांनी प्रश्न विचारलेला आहे पुढचा, ज्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला बघा जसं की 2000 मला वाटते त्या ॲनालिसिसमध्ये माझ्याकडून एक प्रश्न सांगायचा राहिलेला होता की ज्यामध्ये त्यांनी विचारलेलं होतं की जर प्लॅटीहेल्मिंथस या फायलमचं आपण डिस्क्राईब कसं करतो, या फायलमला आपण डिस्क्राईब कसं करतो. तर तिथे त्यांनी ऑप्शन दिलेले होते. त्यातलं आन्सर असं होतं प्लॅटी म्हणजे फ्लॅट आणि हेल्मिंथस म्हणजे वर्म म्हणजेच अर्थात फ्लॅट वर्म. चारही ऑप्शनमध्ये दिलेलं होतं फ्लॅट वर्म असं. पण त्याच्या पुढे जाऊन प्लॅटीहेल्मिंथस जे असतात ते असिलोमेट असतात. असिलोमेट म्हणजे ज्यांच्याकडे बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट नसते, बॉडी कॅव्हिटी नसते. ठीक आहे, म्हणजेच थोडक्यात काय तर शरीराची बाहेरची लेयर सगळ्यात आणि ज्याचे इंटरनल ऑर्गन त्याच्यामध्ये असलेली पोकळी म्हणजेच बॉडी कॅव्हिटी ती त्यांच्याकडे नसते प्लॅटीहेल्मिंथसमध्ये. आणि तिसरं म्हणजे ते ट्रिप्लोब्लास्टिक असतात, त्रिस्तरीय असतात. ठीक आहे, 2018ला आपल्याला त्याच फायलमचे एक्झाम्पल्स विचारलेले होते आणि तो क्वेश्चन तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय की ज्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला असं विचारलं आहे की जे टेनिया सोलियम आहे त्याला आपण हुकवर्म असं म्हणतो. ठीक आहे, की जे स्टेटमेंट चुकीचं आहे. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट आपल्याला त्यांनी दिलं आहे की फॅसिओला हिपॅटिका याला आपण लिव्हर फ्ल्यूक असं म्हणतो. हे स्टेटमेंट बरोबर आहे. तिसरं स्टेटमेंट त्यांनी आपल्याला असं दिलं आहे की एनसायक्लोस्टोमा यालाच आपण टेपवर्म असं सुद्धा म्हणतो. आणि चौथं स्टेटमेंट असं आहे की नेरिस जे आहे त्याला आपण रॅगवर्म असं सुद्धा म्हणतो. हे स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजेच पहिलं आणि तिसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. आता बघा, जेव्हा आपण याचा संदर्भ सुद्धा 11वीच्या स्टेट बोर्डमध्ये, नवीनवालं स्टेट बोर्ड आहे तिथे तुम्हाला जे प्लॅटीहेल्मिंथस आणि दुसरा जो फायलम आहे अस्कीहेल्मिंथस किंवा ज्याला आपण निमॅटीहेल्मिंथस असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे, त्यामध्ये सुरुवातीलाच ब्रॅकेटमध्ये हायलाईट करून त्यांनी हेच एक्झाम्पल दिलेत आणि यालाच ब्रॅकेटमध्ये काय म्हणतात हे सुद्धा दिले. जसं की टेनिया म्हणजेच टेपवर्म जे प्लॅटीहेल्मिंथस फायलमचं एक्झाम्पल आहे. त्याच्यामध्ये जो दुसरं एक्झाम्पल त्यांनी आपल्याला दिलं आहे फॅसिओलालाच आपण हिपॅटिका म्हणजे लिव्हर म्हणून याला आपण लिव्हर फ्ल्यूक असं म्हणतो. ठीक आहे, हे सुद्धा प्लॅटीहेल्मिंथसचेच एक्झाम्पल आहेत. त्यानंतर अस्कीहेल्मिंथसमध्ये त्यांनी आपल्याला दुसरे 2 एक्झाम्पल दिले ते ज्यामध्ये त्यांनी एनसायक्लोस्टोमा जे आहे त्या एनसायक्लोस्टोमाला आपण हुकवर्म असं म्हणतो आणि फायलम ॲनिलिडामध्ये काय येतं, नेरिस येतं ज्यालाच आपण रॅगवर्म असं म्हणतो. म्हणजेच याच्यामधलं पहिलं आणि तिसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. म्हणजेच दुसरं म्हणजेच कोणतं फॅसिओला हिपॅटिकेला आपण लिव्हर फ्ल्यूक असं म्हणतो आणि नेरिसलाच आपण रॅगवर्म असं म्हणतो. अजून बघा, जर का आपण अस्कीहेल्मिंथस फायलमचे एक्झाम्पल बघितले तर त्याच्यामधलं जे ॲस्कॅरिस आहे त्या ॲस्कॅरिसला आपण म्हणतो राऊंड वर्म किंवा जर ॲनिलिडामध्येच आपण अर्थवर्मचं एक्झाम्पल घेतलं तर अर्थवर्मलाच आपण अजून काय म्हणतो, अजून फेरेंटिमा असं हे दुसरं नाव आहे. तर त्याचे अजून जे काही एक्झाम्पल्स लक्षात ठेवताना त्याचं जर अजून काही वर्णन दुसरं केलेलं असेल, दुसरा एखादा वर्ड असेल त्याच्यासाठी, तर तो सुद्धा लक्षात ठेवलेलं थोडंसं फायद्याचं राहतं आपल्यासाठी. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला विचारला आहे त्यांनी की प्रथिनांची साखळी जी असते म्हणजे पेप्टाईड चेन जी असते ती पेप्टाईड चेन ब्रेक करण्याचं काम हे कोणत्या कोडॉन्स असतं किंवा कोणत्या कोडॉन्सला आपण टर्मिनेशन कोडॉन असं म्हणतो. तर एकूण 64 कोडॉन्समधले 3 कोडॉन्स आहेत जे आपल्याला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिलेले आहेत किंवा तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दिसत आहेत. त्या 3 कोडॉनला आपण म्हणतो टर्मिनेशन कोडॉन असं म्हणतो. आता ॲक्च्युली कोडॉन म्हणजे काय, तर DNA एक पार्ट असतो. म्हणजे 3 जर का सलग आपण न्यूक्लिओटाईड घेतले तर ते 3 सलग न्यूक्लिओटाईड एका ठराविक किंवा स्पेसिफिक अशा ॲमिनो ॲसिडला कोड करतात, त्यालाच आपण कोडॉन असं म्हणतो. ठीक आहे, मग एकूण 64 कोडॉनमधले हे जे 3 कोडॉन आहेत त्यांना आपण टर्मिनेशन कोडॉन असं म्हणतो. आणि AUG हा जो कोडॉन आहे किंवा हे जे 3 सलग न्यूक्लिओटाईड आहेत तर त्यांना आपण इनिशियल कोडॉन असं म्हणतो. ठीक आहे, या प्रश्नाचा आन्सर आहे आपला ऑप्शन नंबर 3. याचा संदर्भ आपल्याला आढळतो 12वीचं जे स्टेट बोर्ड आहे त्या बायोलॉजीचं त्या 12वीच्या बुकमध्ये याचा आपल्याला संदर्भ आढळतो. त्यानंतर आपल्याला अजून एक त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की ज्यामध्ये त्यांनी आपल्याला हीट कॅल्क्युलेट करायला सांगितले. एक प्रॉब्लेम दिला आहे, स्क्रीनवर दिसतोय तो तुम्हाला. सेम अशाच पद्धतीचा प्रश्न ग्रुप सीला सुद्धा विचारलेला होता, पण त्यामध्ये त्यांनी जी हीट कॅल्क्युलेट करायची होती ती कॅलरीजमध्ये कॅल्क्युलेट करायला
जूल्समध्ये कॅल्क्युलेट करायला सांगितली होती. इथे आपल्याला त्यांनी सांगितले की कॅलरीजमध्ये किती उष्मा निर्माण होईल असा प्रश्न विचारला आहे. साधा सिंपल फॉर्म्युला आहे. जर विद्युतधारेचा औष्णिक परिणाम 9वी-10वीच्या स्टेट बोर्डमध्ये मी इथे मेन्शन केलं आहे, तिथे जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा हीट कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला दिलेला आहे. H = I²RT. हा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये आपल्या ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्यांनी प्रॉब्लेममध्ये त्या ठेवायच्या. जे आन्सर मिळतं ते आन्सर आपल्याला जूल्समध्ये मिळतं आणि साधारणपणे 1 जूल म्हणजे 4.18 कॅलरीज. मग जेव्हा आपण मिळालेल्या व्हॅल्यूला 4.18नी डिवाइड करू तेव्हा जे आन्सर मिळतं आपल्याला 540 हे म्हणजेच आपला ऑप्शन नंबर 2 ती आहे आपली कॅलरीजमधली व्हॅल्यू. सेम अशाच पद्धतीचा क्वेश्चन ग्रुप सीला सुद्धा होता. मला आता एक्झॅक्ट आठवत नाही आहे की 2019ला होता की 2018ला होता, पण विचारलेला होता. जिकडे जूल्समध्ये कॅल्क्युलेट करायची होती हीट, इथे आपण केली आहे कॅलरीजमध्ये. त्यानंतरचा जो प्रश्न आहे त्यामध्ये त्यांनी आपल्याला असं विचारलेलं आहे की वनस्पती गटामध्ये संवहनी संस्था आणि बीजाणू निर्मिती होत असलेला खालीलपैकी कोणता गट आहे असं त्यांनी विचारले आणि खाली आपल्याला ऑप्शन दिलेत. आपण जो क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्सचा व्हिडिओ पाहिलेला होता त्याच्यामध्ये आपण हे क्लासिफिकेशन इन डिटेल पाहिलेलं होतं. बघा 1883ला एचरनी वनस्पतींचं वर्गीकरण 2 मेन गटांमध्ये केलेलं होतं, ज्याला आपण म्हणतो क्रिप्टोगॅम्स किंवा अबीजपत्री आणि बीजपत्री या 2 गटांमध्ये केलेलं होतं. जेव्हा आपण अबीजपत्री क्लासिफाय करतो त्या अबीजपत्रीचं पुन्हा त्या वनस्पतींमध्ये पाण्याचं आणि अन्नाचं वहन करून नेण्यासाठी एक ऊतीसंस्था आहे किंवा नाही आहे या आधारावरती त्यांचं वर्गीकरण आपण पुन्हा वॅस्क्युलर आणि नॉन वॅस्क्युलर असं करतो. ठीक आहे. मग नॉन वॅस्क्युलर म्हणजे ज्यांना आपण असंवहनी असं म्हणतो, त्या असंवहनीमध्ये थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा हे 2 क्लास येतात आणि ज्यांना आपण वॅस्क्युलर असं म्हणतो म्हणजे ज्यांच्या संवहनी असं म्हणतो, ज्यांच्याकडे फूड आणि पाण्याच्या वहनासाठी एक ऊतीसंस्था आहे त्यांना वॅस्क्युलर असं म्हणतो. त्यांच्यामध्ये आपण टेरिडोफायटा हा एक फायलम बघितले किंवा हा एक क्लास पाहिलेला होता. म्हणजेच याचा आन्सरसुद्धा आपलं काय असेल, टेरिडोफायटा हे असेल की ज्यांच्यामध्ये आपण यांनी प्रश्नामध्ये विचारलं आहे संवहनी संस्था असलेले आणि ज्यांच्यामध्ये बीजाणू निर्मिती होते असे कोण आहेत. इथे 2 आहेत. कोणते वाले? ज्यांना आपण टेरिडोफायटा असं म्हणतोय. म्हणजे ऑप्शन नंबर 3 किंवा टेरिडोफायटा हे झालं आपलं या प्रश्नाचं उत्तर. हा टॉपिक आपण इन डिटेल याचे जे काही क्लासिफिकेशन आहे किंवा त्याचे एक्झाम्पल हे सगळं आपण इन डिटेल इकडे पाहिलेलं आहे. क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स जो टॉपिक डिस्कस केला आहे तिकडे पाहिलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे ज्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला विचारलं आहे की इलेक्ट्रॉनचा शोध हा खालीलपैकी कोणत्या सायंटिस्टनी लावला असं विचारलेलं आहे. तर बघा याचा आन्सर आहे पहिलं. या प्रश्नाचा रेफरन्स आपल्याला मिळतो 8वीचं जे बुक आहे स्टेट बोर्डचं त्या 8वीच्या बुकमध्ये आणि 11वीच्या बुकमध्ये पण मिळतो की ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की जे थॉम्सन यांनी डाल्टननी जो अणुसिद्धांत मांडलेला होता त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की अणू हा एक सॉलिड स्पियर आहे. पण जेव्हा जे थॉम्सननी प्रयोग करून हे सिद्ध केलं की अणूची जी अंतर्गत किंवा त्याचं जे इंटरनल स्ट्रक्चर आहे त्या इंटरनल स्ट्रक्चरमध्ये काही निगेटिव्हली चार्ज पार्टिकल आहेत. त्या निगेटिव्हली चार्ज पार्टिकलचं जे वस्तुमान आहे ते हायड्रोजनच्या वस्तुमानापेक्षा साधारणपणे 1800 पट कमी आहे. ठीक आहे. असे ते पार्टिकल्स आहेत असं कोणी जे थॉम्सननी सांगितलं आणि तेच निगेटिव्ह चार्ज पार्टिकल कोणी शोधले? जे थॉम्सन यांनी शोधले की ज्याला पुढे जाऊन इलेक्ट्रॉन हे नाव स्टॉनी या सायंटिस्टनी दिलं की ज्यामध्ये त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे की अल्काईनसाठीचा जनरल फॉर्म्युला कोणता आहे. मग अल्काईनसाठी या प्रश्नाचा संदर्भ सुद्धा आपल्याला आढळतो 10वीचं जे स्टेट बोर्ड आहे त्या 10वीच्या स्टेट बोर्डमध्ये पेज नंबर 120 वरती याचा संदर्भ आपल्याला आढळतो की ज्यामध्ये त्यांनी अल्काईनचा आपल्याला जनरल फॉर्म्युला दिलेला आहे 2NH2N-2 हा. ठीक आहे. हा झाला अल्काईनसाठीचा फॉर्म्युला. अल्केनसाठी आपण फॉर्म्युला जो वापरतो तो आहे CnH2n+2 आणि जेव्हा आपण अल्किनसाठी फॉर्म्युला वापरतो जनरल फॉर्म्युला वापरतो तो आहे CnH2n. हा आहे त्याच्यासाठीचा जनरल फॉर्म्युला. त्यानंतर बघा पुढचा त्यांनी एक 84 नंबरचा प्रश्न आहे ज्यामध्ये त्यांनी आपल्याला विचारलंय की जे डिसीजेस किंवा जे संक्रमण जास्त कालावधीसाठी राहतं किंवा फार जास्त कालावधीसाठी ते राहतं आपल्या शरीरामध्ये त्याला खालीलपैकी आपण काय असं म्हणतो. मग त्यामध्ये त्यांनी आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत.
मग ज्यामधला आन्सर आहे बघा, जेव्हा आपण डिसीजेस हा पार्ट पाहतो तेव्हा या डिसीजेसचे त्याच्या कालावधीनुसार, त्याच्या प्रकारानुसार किंवा त्याचं संक्रमण कसं होतं किंवा कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या थ्रू ते पसरले जातात याच्यानुसार त्या डिसीजेसचं पुन्हा वर्गीकरण केलं जातं. जेव्हा आपण कालावधीनुसार पाहतो तेव्हा कालावधीनुसार हे जे डिसीज आहेत ते 2 टाईप्समध्ये डिवाईड केले जातात, ज्याला आपण पहिला ॲक्यूट आणि दुसरं क्रोनिक असं म्हणतो. जे ॲक्यूट डिसीजेस असतात ते काही ठराविक कालावधीसाठी राहतात आणि ते लवकर बरे होणारे असतात आणि कमी काळ त्याचा इफेक्ट आपल्या शरीरावरती राहतो, आपल्या हेल्थवरती त्याचा कमी इफेक्ट होतो. आणि जर दुसऱ्या पद्धतीचे जे आहे ते ज्यांना आपण क्रोनिक डिसीजेस असं म्हणतो, याचा संदर्भ आपल्याला पाहतो जे 10वीचं NCERTचं बुक आहे, त्या NCERTच्या बुकमध्ये मी इथे मेन्शन केलेलं आहे ते तिथे आपल्याला या प्रश्नाचा रेफरन्स मिळतो. आणि क्रोनिक डिसीजेस म्हणजे असे डिसीजेस की जे जास्त कालावधीसाठी राहतात आपल्या शरीरावरती किंवा जे बरे होऊ शकत नाहीत. ठीक आहे. त्यानंतर बघा, जर आपण प्रसारानुसार म्हणजे त्यांचा प्रसार कसा होतो त्यानुसार जर का आपण त्याचं क्लासिफिकेशन करायला गेलो तर आपण ते करतो एंडेमिक, त्यानंतर इपिडेमिक आणि पॅन्डेमिक या 3 प्रकारांमध्ये. जेव्हा आपण एंडेमिक असं म्हणतो तेव्हा एंडेमिकमध्ये असे रोग येतात की जे काही ठराविक प्रदेशांमध्येच होतात किंवा त्या ठराविक प्रदेशांमधल्या लोकांमध्येच झालेले आढळून येतात. जेव्हा आपण इपिडेमिक असं म्हणतो तेव्हा इपिडेमिक म्हणजे ज्याचं संक्रमण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतं, अशा पद्धतीचे जे डिसीजेस येतात ते वाले. आणि त्यानंतर पॅन्डेमिक म्हणजे असे रोग की जे जगभर पसरलेले असतात तर त्यांना आपण पॅन्डेमिक डिसीजेस असं म्हणतो. म्हणजेच या प्रश्नामध्ये आपल्याला क्रोनिक आणि ॲक्यूट असं विचारलेलं होतं की जे कालावधीनुसार पडतात, म्हणजेच जे जास्त काळ राहतात तर त्यांना आपण काय म्हणतो, क्रोनिक डिसीजेस असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर बघा, यामधले काही ठिकाणी आपल्याला 75 नंबरचा क्वेश्चन आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला हे दिलेत, मेटॅलॉइड दिलेत आणि त्यांनी आपल्याला फॉर्म्युले विचारलेत. ॲक्च्युली पुढे केमिकल फॉर्म्युले दिलेले आहेत, तर याचा रेफरन्स मला मिळालेला नाही आहे. त्यातलं फक्त जे क्रायोलाइट आहे त्या क्रायोलाइटच्या 12thच्या केमिस्ट्रीच्या बुकमध्ये फक्त त्यांनी ते मेन्शन केलेलं आहे. बाकीचे मला रेफरन्स म्हणजे जे मेटॅलॉइड दिलेत खाली त्याचा मिळालेला नाही आहे. जर तुमच्यापैकी कोणाला तो माहीत असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.